आता बातमी आहे कांद्याबाबतची। नाफेडकडनं कांदा विक्री आता सुरू करण्यात आलेली आहे। नाफेडकडनं टेंडर्स देखील आता काढण्यात आले आहेत। कांदा बाजारात येणार या चर्चेमुळे कांद्याचे भाव 5 ते 6 रुपयांनी कोसळलेले आहेत। कांद्याच्या दरात 3 ते 4 रुपयांनी घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ग्राहकांना निश्चितच दिलासा मिळेल। नाफेडच्या माध्यमातून 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे। हा कांदा आता खुल्या बाजारात विकला जाणार आहे। मुंबई, भुवनेश्वर आणि कटक येथून हा कांदा बाजारात आणण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे कांद्याचे 4,000 रुपयांवर गेलेले बाजारभाव 3,700 रुपयांपर्यंत कोसळण्याची शक्यता आहे। आज जो कांदा आपल्या देशात बफर स्टॉक होतो तर कालावधीने जाऊन तो आपल्याला परदेशातून आयात करावा लागेल। तर सरकारला एकच मागणी आहे, आज कुठलंही शॉर्टेज नसताना कांद्याचं तरी पण सरकार जर बफर स्टॉक बाजारात उतरून आणि शेतकऱ्याचे कांद्याचे बाजारभाव पाडणार असेल तर हे सरकारने तात्काळ बंद करावं। ज्या वेळेस शॉर्टेज पिरियड येईल त्याच वेळेस तो बफर स्टॉक बाजारात उतरायचा असतो, अन्यथा असं बाजारात उतरून कुठंतरी सरकारचं चुकीचं धोरण शेतकऱ्यांच्या मनगटावर बसल। हीच व्यापाऱ्यांकडून मागणी आहे की सरकारने हा बफर स्टॉक ज्या वेळेस शॉर्टेज पिरियड येईल देशात त्याच वेळेस उतरावा।